काही कलाकारांना यश पटकन मिळतं, तर काही कलाकार आपल्या मेहनतीने, संयमाने आणि सातत्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. मराठी मालिका विश्वातील अशीच एक अभिनेत्री म्हणजे शर्वरी जोग. स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेतील ईश्वरीच्या भूमिकेमुळे शर्वरी जोग घराघरात पोहोचली, ज्यामुळे ती आज मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा बनलीये. पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता. मार्च 1998 रोजी पुण्यात जन्मलेल्या शर्वरीचं बालपण एका साध्या आणि सरळ वातावरणात गेलं. लहानपणापासूनच तिला अभिनय, नृत्य आणि कला यांची आवड होती. शिक्षणाला तितकंच महत्त्व देत तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नेहमीची नोकरी करण्याऐवजी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी शर्वरीने अनेक ऑडिशन्स दिल्या. सुरुवातीला मॉडेलिंग, जाहिराती आणि विविध प्रोजेक्ट्स मधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच काळात ती अभिनयातील अनेक पैलू शिकली आणि प्रत्येक संधीचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी केला. खरं तर शर्वरीला मराठी टेलिव्हिजन मधून खरी ओळख मिळाली. जीव झाला येडा पिसा या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. तिच्या अभिनयातील सहजता आणि भावनांना न्याय देण्याची शैली लोकांना भावली. यानंतर जाऊ नको दूर बाबा या मालिकेत प्रिया गौतम जहागीरदार ही भूमिका साकारत तिने आपल्या अभिनयाची आणखी एक बाजू दाखवली. प्रत्येक भूमिका वेगळी असावी आणि प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन पाहायला मिळावं यासाठी ती कायम प्रयत्न करत आली. कुण्या राजाची ग राणी ही मालिका शर्वरीच्या करिअर मधील महत्वाचा टप्पा ठरली. गुंजा कबीर सरपोतदार ही मुख्य भूमिका साकारताना तिने अनेक आव्हानांचा सामना केला आणि विशेष म्हणजे या मालिकेतील काही दृश्यांसाठी तिला तब्बल 60 फूट उंचीवर शूटिंग करावं लागलं होतं. इतकंच नाही तर काही अंडर वॉटर सीन सुद्धा तिने केले होते. त्यामुळे तिची उंची आणि पाण्याची भीती कमी झाली. खरं तर पात्रासाठी मेहनत घेण्याची तिची ही वृत्ती अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आज शर्वरी तू ही रे माझा मितवा या मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेत तिने ईश्वरी देसाई आणि ईश्वरी अर्णव राजशिर्के अशा 2 छटांचा प्रवास साकारलाय. या भूमिकेसाठी तिने विशेष बोलीभाषेचाही अभ्यास केलाय. तिचं पात्र अधिक नॅचरल वाटावं यासाठी तिने संवाद आणि भाषेवर विशेष मेहनत घेतली. तिच्या अभिनयातील संयम आणि भावनिक सादरीकरणामुळे ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त तिने अनेक म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्येही काम केलंय. याशिवाय शर्वरीला गाण्याचीही खूप आवड आहे. ती फारच सुंदर आणि मधुर आवाजात गाते असं तिच्या सहकलाकारांनी म्हटलंय. आता शर्वरीच्या लव्ह लाईफ बद्दल जाणून घेतलं तर असं म्हटलं जातं की शर्वरी कलर्स मराठीवरील गाजलेल्या मालिकेच्या मुख्य खलनायकाला डेट करतेय. फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतील विद्याधर दादा हे पात्र साकारणाऱ्या गौरव मालणकर या अभिनेत्यासोबत ती रिलेशनशिप मध्ये आहे. गेली अनेक वर्ष ही जोडी एकमेकांना डेट करते असं म्हटलं जातंय. दोघांचे अनेक रोमॅन्टिक फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण अद्यापही शर्वरीने स्वतः याबाबत काही सांगितलं नाही. याशिवाय तू ही रे माझा मितवा या सेटवर शूटिंग दरम्यान शर्वरीच्या हाताला दुखापत देखील झाली होती, ज्यामुळे तिच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं होतं. एवढ्या कठीण प्रसंगी सुद्धा तिने शूट करण्याचं थांबवलं नाही, ज्यामुळे तिने प्रेक्षकांचं अधिक मन जिंकलं. विशेष म्हणजे आजवर तिला मोठे वैयक्तिक पुरस्कार मिळाले नसले तरी प्रेक्षकांचं प्रेम आणि इंडस्ट्रीमधील विश्वास तिने नक्की जिंकलाय. मराठी मनोरंजन विश्वातील साधी पण टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. शर्वरी बद्दल आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे तिचा साधेपणा. यश मिळाल्यानंतरही ती आपल्या मुळांशी जोडलेली आहे. इंडस्ट्रीमध्ये तिचे फारच कमी मित्र आहेत, पण ते जवळचे आणि कायम साथ देणारे असं तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं. तसेच स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात तिने पहिल्यांदाच सूत्रसंचालनाचा अनुभव घेतला. आज मराठी मालिका विश्वात शर्वरी जोग हे नाव मेहनत, सातत्य आणि दमदार अभिनयाचं प्रतीक बनलंय. कोणताही गाजावाजा न करता आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीचा प्रवास अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरतोय. आणि म्हणूनच पुण्यातील एका साध्या मुलीपासून मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा बनण्यापर्यंतचा शर्वरी जोगचा हा प्रवास खरोखरच खूप खास आहे.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.